एकदम छान सुंदर अशी भेळ बनवली. कोणी माहिती आहे का कोणी बनवली रे? दीदीने. थँक्यू. जाई खूप छान छान भेळ बनवली बाबा. तिला खूप आवडते बनवायला ना, होय ना दीदी? तुला अजून काय येतं बनवायला? काय येतं अजून बनवायला? तुला कोणी शिकवलं? चहा पण येतोय आणि चपाती पण करते ना कधी कधी. मग तुला कोणी शिकवलं? अरे वा वा, थँक्यू थँक्यू. अय गाववाले, काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर काय आज आहे आमच्या गावची यात्रा, आज आणि उद्या. आज आहे छबिना आणि उद्या आहे खेळणं त्याला म्हणतात ते. तर पोरं सगळे आले बघा. आदित्य पण आलाय पुण्यावर. आदित्य वैतागला गाडीत ना. आलो पण मी झोपतच आहे पण आम्हाला तिकडे मार. आणि मी आता श्रीदा आणि ह्यांना घेऊन चाललोय. कुठे जायचं आपण? कुठे जायचं? जम्पिंग जपांगला जायचं. तिकडे जाऊया. जम्पिंग जपांग मी बसू शकतो का जम्पिंग जपांग? तिला का खाली येईल जम्पिंग जपांग? तुला जर जम्पिंग जपांग मध्ये बसवलं तर खाली येईल जम्पिंग जपांग. मी कधी गेलोच नाही आता. तर यात्रेची आता पहिली फन राईड चालू आहे. जम्पिंग जपांग मध्ये पोरं टाकलीत बघा सगळे. कसं काय आधी उठ की चल. अर्चित, अर्चू, अर्चू उठ. हळूहळू हळूहळू हळूहळू. हा मार उडी. त्याला पकडा. आदित्यची पण इच्छा, त्याला पण जायची जम्पिंग जपांग मध्ये. माझा पण ब्लॉग चाललाय इथं. आदित्य पण ब्लॉग करते. यात्रेचा ब्लॉग. जपांग झाले आणि बघा जायचं काय चाललंय. आम्ही आलो आता मिकी माऊसवर. अय अर्चित, अर्चित का नकोच म्हणते. अर्चितला जायचं नाही. अर्चित, अर्चित कॅमेराकडे बघ, कॅमेराकडे. अर्चू. शिवराजला पण जायचं काय. आणि इकडे दुसरं मिकी माऊस फुगवायला चाललंय. दुसरं मिकी माऊस फुगवायला चाललंय. तर माझे चालले. आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी नाहीये. माणसांची देवाला जायची गडबड असती. उद्या बघा, उद्या संध्याकाळी गर्दी असते. चला आता कुठं जायचं? थकली? एवढ्या लवकर थकली? त्यांचं काय डीप कन्व्हर्सेशन झालंय. अर्चित, अर्चित जाई जुई खातात आईस्क्रीम. जुई आधी ते खात तरी. जायचं फ्रेंड म्हटलं. जुईला आम्ही घेतलेला आहे जादुई फॅन. जुई कसला फॅन आहे तुझा? खूप गोड आहे ना. हे जुई जा इकडे गोड पाणीपुरी खायला. हो आम्ही पकडले. तू रिमोट ठेवायला. जाई चिडली आहे. जाईला हे पण गाडी पण घ्यायची होती फॅन पण. तिला म्हटलं काहीतरी एकच घ्यायचे त्यामुळे ती चिडले आणि रडते. जाईची गाडी चालताना बघून जाई तर खुशच झाली. जाई हसायलाच लागली. जाई मगाशी रडत होती आता हसायला. कशी हसते बघू जाई. कशी हसते जाई. जाई बघू कशी हसते आता. चलो आमची भेळ झाली. पाणीपुरी झाली. दादा आम्हाला एक द्यावं पाणीपुरी साधी एकदम. तिखट करा पाणीपुरी. तिखट जुड्या तुला घ्यायची का अजून? तसे आपल्या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंगलजी सुतार मॅडम, ग्रामस्थ महिला, सर्व आमचे सैनिक जे सैन्यातून यात्रेसाठी सुट्टी घेऊन आले आमचे सर्व सैनिक, सर्वांचे या ठिकाणी यात्रा पालन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आज यात्रेचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस आज देवाचा छबी नसतो. थोड्या वेळात आता पालखी निघेल. सगळ्यांचं आलोय. गेला आता तुम्ही काय काय गुलाला कसं लावायचं चाललंय बघा. काय पोरी सुट्टी देत नाही. आईला गुलाल लावायला. आई 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 चलो तर
गुलाल लावून झालाय सगळ्यांना गुलाबाला. आता बाहेर जाऊन जरा फोटो सेशन करतात. थोड्या वेळात आता गर्दी बघित झाली. थोड्या वेळ जाऊन एवढी प्रचंड माणसं असते तिथे. गावात सगळे मिलिटरी फोटो. चल आता आम्ही आलोय चावडीत. आता छबिना चालू झालाय. आता बरीच माणसं जमल्या जागा. इथं छबिना दिसते. लेझिमचा डाव चाललाय काय. लक्ष्मण यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये आलेले आहे. लेझिम डाव चालू होणार. आदित्य खास लेझिम डाव बघायला आदित्यला लय आवडतो. आदित्यचा बघूयात आपण. हा महिला वर्ग आहे बघा. पहिल्यांदाच आम्ही आहे ना आता आलोय मंदिराच्या इथं परत आलोय. आत्ता 10 वाजल्यापासून सगळे छबिनाचे कार्यक्रम चाललेले तुम्ही बघितले बघा. सगळे घोड नाचत होतो. काय काय होतं लेझिम हलगी होते. ते सगळे डाव झालेत. आणि आता 12 वाजता बरोबर मंदिरात देवीची आरती असते जाणाई देवीची. आणि त्याच्यानंतर ही पालखी दिसते बघा इथं. या पालखीत देवीला ठेवून अख्ख्या गावातनं मग फिरवतात. आणि असं देवी प्रत्येकाच्या घरी जाते. म्हणजे असं हे आहे. आणि खूप छान असं मंदिराची सजावट केलेली आहे. लय माणसं आहेत. आत पण माणसं बसलीत बरीच. जानवायच्या नावानं चांगलं मंदिर तुम्ही बघितलेच बघा. तुम्हाला दाखवलं मगाशी मी. मजबूत पब्लिक आहे. आत पण आहे आणि इकडं पण आहे. बसले सगळे खाली. आता काठी आली बरं का. दाखवतो तुम्हाला काठी मिळवणार. पार्टी आत गेली आणि बरोबर 10 मिनिटात आरतीला सुरुवात झाली. कसा आवाज आहे खंडीत. चांग भले. बरोबर 12 वाजून 13 मिनिटांनी आरती आहे. जेव्हा त्रयोदशी चालू होणार आहे. Thank you.
मित्रांनो, तर तुम्ही बघितलं मागाशी की आरती झाली. आरती झाल्यानंतर काय होतं, देवीची मूर्ती पालखीत येते आणि पालखीतनं मग ते ग्रामप्रदक्षिणा होते. आता असं सगळीकडं आमच्या अख्ख्या गावात सकाळपर्यंत ग्रामप्रदक्षिणा होती आणि मग छबिना जमतो आणि आता दुसऱ्या दिवशी मग दुसरा दिवस असतो तो खेळण्याचा, त्याला म्हणतात तो. आणि उद्याचा दिवस तर खूप मजा येणार आहे. तुम्हाला कळेल, उद्या कुस्त्या असतात, तमाशा असतो, बरेच बाकीच्या गोष्टी पण असतात, सगळे पाहुणे रावळे जेवायला वगैरे येतात. सो आता हा मी ब्लॉग इथे संपवतो आणि चलो, तू उद्या भेटत आहे नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.